सिने अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांना राज्य सरकारनं देऊ केलेल्या भूखंडाचा वाद पुन्हा पेटलाय। हेमा मालिनी यांनी हा भूखंड नाकारून 2 वर्ष उलटली तरी सरकारनं अद्याप भूखंडाचा ताबा रद्द केला नाहीये। हेमा मालिनींना देऊ केलेल्या भूखंडाचं श्रीखंड कुणाला? वादामुळे हेमा मालिनींनी नाकारला भूखंड। 2 वर्ष उलटली तरी ताबा प्रमाणपत्र रद्द नाहीच। भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत। ही चर्चा आहे त्यांना राज्य सरकारनं देऊ केलेल्या भूखंडासंदर्भातली। राज्य सरकारनं 2 वर्षांपूर्वी हेमा मालिनी यांच्या संस्थेला नृत्य अकादमीसाठी अंधेरीतला भूखंड अत्यंत नाममात्र दरात देऊ केला होता। त्यानंतर हे प्रकरण चांगलंच गाजलं। अखेर हेमा मालिनी यांनी स्वतःहूनच हा भूखंड नाकारला। असं असलं तरी 2 वर्ष उलटल्यानंतरही राज्य सरकारनं भूखंडाचं ताबा प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही। ती जमीन तशीच आहे आणि कलेक्टर विभागाला कुठल्याही प्रकारची विनंती हेमा मालिनीकडून करण्यात आलेली नाही। त्यामुळे ती जमीन खरोखरच परत तिने घेतली, देण्यात आली की नाही आली किंवा तिने नकार दिला हे कागदपत्रे अजूनपर्यंत सिद्ध होत नाहीत। हेमा मालिनी सारखी जी अभिनेत्री आहे, जी खासदार आहे, त्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे। सरकारने जमीन द्यावी यामध्ये कुठलं दुमत नाही, परंतु जेव्हा तुम्ही त्याच्या मूल्य त्याचे आकारता, ते मूल्य बाजारभावाने आकारलं असतं तर निश्चितपणाने वाद झाला नसता। अंधेरीतल्या ओशिवरा इथं हा 2000 चौरस मीटरचा भूखंड आहे। 60 कोटी रुपये बाजारभाव असलेला हा भूखंड केवळ 1,25,000 रुपयात देण्याचा घाट होता। अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या डान्स अकादमीला हा भूखंड देऊ करण्यात आला। मात्र वादामुळे हेमा मालिनी यांनी हा भूखंड नाकारला। खरं तर हा भूखंड सुरुवातीला उद्यानासाठी राखीव होता, त्यामुळे उद्यानाचं आरक्षण काढून तो एखाद्या संस्थेला देण्याचा घाट कशासाठी असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। विशेष म्हणजे भूखंड नाकारल्यानंतरही सरकारनं अद्याप त्याचा ताबा रद्द न केल्यामुळे पुन्हा एकदा संशयाला जागा निर्माण झाली आहे। रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई।